तर हॅलो गाईस, कसं आहेत तुम्ही सगळं? तर गाईस आता मी आलो ऑफिसला, बट मी अजून काही रेडी नाही झालो बिकॉज आज आले ऑफिसमध्ये मला कामं. कारण काल मी ऑफिसमध्ये जास्त क्लिनिंग केली नव्हती, तर आज मला आहे ऑफिसच्या क्लिनिंगची कामं. तर पहिलं तर मी बाहेरची क्लिनिंग करून घेतो, बिकॉज बाहेर पण क्लिनिंग खूप आहे. तुम्हाला दाखवतो एक मिनटं. तुम्हाला बाहेर एवढ्या सगळ्या गाड्या आहेत, त्या सगळ्या गाड्या काढून मला इथे क्लिनिंग करायची आहे. आणि हा चोमू बघा, चोमू. आणि हे आपले रोहन सर पुढे गेले. हा बाई फुल हिरो विरो बनून आलेत. एंट्री तर बघा, एंट्री फुल डॅशिंग. हा इंटिरियर सगळं फ्रीत आहे. तर आपल्याला ते क्लिनिंग करायचं आहे, बट पहिला मला वॉशरूम पण धुवायचं आहे, बिकॉज मी काल वॉशरूम क्लिनिंग केलं नव्हतं. बाहेर केलं तर पण आतलं वॉशरूम क्लीन केलं नव्हतं. तर मी आता फ्रेश होतो, सोबतच वॉशरूम पण क्लीन करून घेतो, म्हणजे माझं फक्त छोटं काम राहून जाईल. त्यानंतर मग बाहेरची क्लिनिंग करेल, मग मी घरी जाईल स्वतःची क्लिनिंग करेल. ओके. तर आता आपण पेट शॉपमध्ये एंट्री केले. पेट शॉपमध्ये आपण आपले सगळे पक्षी बघूया. पक्षी सगळे ओके आहेत. तर आता मी जातो रेडी व्हायला. ओके, आपण भेटूया फ्रेश होऊनच. तर गाईस आता आपलं बाथरूम क्लिनिंग झालेलं आहे. आता मी चालू सरांच्या घरी, बिकॉज लागलेली आहे मला भूक. तर मला पण भूक लागली, सरांना पण भूक लागली. तर नाश्ता घेऊन आपण जाऊया आता सरांच्या घरी. आणि हा आपला भाऊ इथं आता साफसफाई करतोय. जा पहिला बाहेरचं झाडू मार. गाईस मी पहिला भाऊला नाश्ता देऊन येतो, मी नाश्ता करून येतो, मग बाहेर साफसफाई करणार. मी याचा ऐकणार नाही. तू पहिला बाहेरचं झाड आणि मग जा. जा नाही मारत. नुसतं झालंय. टाइमपास. चावी कुठे माझ्या गाडीची? माझ्या गाडीची चावी कुठे आहे? टाइमपास आहे नुसतं टाइमपास. तर गाईस मी नुसता टाइमपास करतो. ओके. तर गाईस मी आता नाश्ता करून सरांच्या घरून निघालेलो आहे. आता मी चाललोय चेंबूरला, बिकॉज आज आणायला चाललोय मी मच्छी. मला खायचं आहे मंगूर मासा. मंगूर मासाची टेस्ट एक नंबर असते. मी आता तो चाललोय चेंबूरला घ्यायला, बिकॉज जुना बट्टीत कुर्ल्यामध्ये कुठेच भेटत नाही. तर आपण तो डायरेक्ट घ्यायला आता जाऊया चेंबूरला. तर गाईस मी यांच्याकडनं बर्गरची चावी मागितली. त्यांना बर्गर खायचंय. इज कॉल बर्गर. तुला काय खायचंय? मॅक्सिकन स्पायसी मिल. हा, तुम्हाला काय खायचंय? महाराजा. यांना महाराजा खायचा. आणि तुला? मला काय नाही खायचं बाई. नाही, माझ्याकडे त्याची उत्तर रेडी आहेत. काय खायचं सांग. रोहन सरांना उत्तर नाही देऊ शकत, पण याला उत्तर देऊ शकतो. रोहन सरांना कसं देणार भाई, रिस्पेक्ट आहे त्यांची. तुझी रिस्पेक्ट काय करतो, भाऊ आहे, तुला पाठव मारेल. भाई तुला काय खायचंय? मला जलारामचा समोसा. दे पैसे. तू आणून चाललंय? भाई त्याने स्वस्तात दिल मांडवल केले तर पैसे दे. दे ना आता. गाईस फक्त याच्यासाठी मी आता जलारामचे समोसे आणणार, बाकी याच्यासाठी काय नाही, सरांसाठी पण काय नाही, क्योंकि मी बर्गर घ्यायला जात नाही, मी मच्छी घ्यायला चाललोय. दे, किती देतो पैसे? काय ते खायचं तरी दे पैसे. ठीक आहे, तर मला जीपे करणार, जाऊ द्या, मी नाश्ता कॅन्सल करतो. तर गाईज हा आपला झंडूराम, आपला ब्लॉगर झंडूराम. यांना सुट्टी आहे तरी पण तो आला टाइमपास करायला. आणि हा त्याच्या बाजूचा, त्याच्यापेक्षा मोठा झंडू. बट दोघं पण आंडू पांडू दिसतात. जाऊ दे, काही असो. हा सांडू. कौन? ये सांडू है और उनके पीछे वाले चला आपण आता जाऊया मच्छी घ्यायला. गाईस मी आता निघालो मच्छी घ्यायला. मी डायरेक्ट चेंबूरला जातो, बिकॉज इकडेच भेटणार आहे जो मला मच्छी पाहिजे ती. मला मग दाखवतो तो मच्छी मार्केट कसं आहे ना कसं नाही.
भाई 1 किलो 400 ग्राम. ठीक आहे. ठीक आहे दे दो. काढ दे. गाईस मी आता मच्छी टमाटे आणि नारळ घेऊन आले भाऊच्या घरी. ते आता पहिले भाऊच्या घरी देतो बिकॉज आता वाजले 6:12. तर मला पहिले घरी द्यायचे. त्यानंतर मला ऑफिसला जाऊन ते बाहेरची क्लिनिंग करायचे. प्लस मला पण आंघोळ करायचे बिकॉज मला आता अनकम्फर्टेबल फील व्हायला लागले. त्यामुळे मला पहिले पटपट देतो, ऑफिसला जातो, सगळं साफसफाई करतो, मग घरी जाऊन फ्रेश होऊन त्याच्यानंतर मग तुम्हाला ऑफिसमध्ये भेटतो. गाईस मी आता लवकर निघणार होतो बट बघा आम्ही काढलेला आहे आता घरातला पसारा. आणि हा बघा याला मी आता असंच व्हायरल करणार. आणि ही आपली ऑली ऑली अला. तर गाईस आता याच्यात जे भाऊला होत नाही ते कडपट टाकून पॅक करायचे. ओके चल पहिले टाकून पॅक करू त्यानंतर मग आपण ऑफिसला जाऊ. बट मैं आपको बोल रहा हूँ कि मैं अभी ऑफिस जाऊँगा. मैं 1 बजे तक पहुँचता हूँ और आपको ऑफिस पहुँच के फोन करूँ. ठीक है. ही आपली ऑली. परसों हुई है लेकिन कल थोड़ा कसली व्हिडिओ सोने के लिए गया था क्योंकि कल बहुत कसली होईल व्हिडिओ. आज मी माझा ब्लॉग बनवणार असं होईल का. तर गाईस बघा ऑली बघा बनवला ना बहिणी. हा मग ऑली नाही माझ्यावर फायरिंग. 1 hour later. तर गाईस आज आहे पेट शॉप वाल्यांना सुट्टी. तरी पण पेट शॉपचा आपला एक भाव आलेला आहे आणि यांना आज बाहेर काढायचं मुहूर्त आहे की नाही माहिती नाही. आई रे आता आलेच ते यांना जरा थोड्या वेळ बाहेर ठेव. जरा यांना ऊन देऊया आपण थोडा वेळ. जाऊ दे मीच ठेवतो बाहेर. पहिले येते का नाही बघा किती गारलेटले वाटतात. तर आता यांना पण पहिले ठेवूया बाहेर. तर अजून बाकीच्यांना आपण आणूया. हा छोटा एक घे म्हणजे मी तो मोठा आणतोय. घे कारण गाईस यांना ऑल टाईम आतमध्ये ठेवलं तर आपला रूम गारटलेला आहे बिकॉज AC थोडीफार चालू असते जेव्हा हे बाहेर असतात. त्यामुळे जरा त्यांना बाहेर करतो थोडी ऊन देतो थोड्या यांना. A few moments later. तर गाईस आता रेडी व्हायला आलो मी घरी. बट घरी आल्यावर माझ्या घरची अवस्था दाखवतो तुम्हाला. हे बघा मला आता ही वर्दी घालायची आहे माझी. बट माझी वर्दी झाली थोडीशी खराब. दुसरी वर्दी वॉशिंगला दिली ती भेटेल संध्याकाळपर्यंत. तर आजचा दिवस आपल्याला तेच वापरायला लागणार आहे. बट अजून हे बघा हा सगळा पसारा जो मला प्रॉपर सेटअप आहे. ह्यात पण धुतलेले कपडे आहेत बट ते मी अजून प्रॉपर याच्यात घडी मारून ठेवले नाहीत. ह्यात पण काहीतरी कपडे मी विस्कळून ठेवलेत. ह्यात माझे फॉर्मल कपडे आहेत जे मला घडी मारायचे आहेत अजून. आणि हा फिश टँक बघा काल मी याला धुतलेला अजून तो पूर्णपणे खराब झाला बिकॉज तो मी सेटअप आणलेला आहे तो याच्यावर बसत नाही. तो बसतोय तर हा ढाकण वरती येतोय. तर बघू दुसरा मला भेटतोय का नाही तर मी तोच सेटअप इथं लावून टाकेन. सबसे बेस्ट ओपन तर ओपन जे होईल ते होईल. आता मी रेडी होऊन घेतो. काय घर आहे माझं हे बघा. चपला पण बघा मी कशा ठेवल्यात बिकॉज एकटा राहतो ना तर गाईस कंटाळा खूप येतं हे सगळं सेटअप करायला. हे बघा आता मी माझ्या फॅमिलीला जेव्हा इथं आणेल बिकॉज फॅमिलीला माझी मी शिफ्टिंग करतो आहे म्हणजे माझ्याजवळच घेतो आहे. तर ही टी व्ही मी त्यांना देईल आणि मी इथे गेमिंग सेटअप करणार आहे. त्याचा ब्लॉग मी तुम्हाला दाखवेनच बट सध्या जरा कॉन्फिडेन्शियल आहे कॉन्फिडेन्शियल. तर आता मी होतो पटपट रेडी बिकॉज आपल्याला जायचं बाहेर म्हणजे बँकेचे 2-3 कामं आहेत ती निपटवायचे आहेत. तर त्याच्या आधी मी पटपट रेडी होतो आणि ऑफिसला जातो नाही तर सर मला शिव्या घालतील. ओके बाय बाय. रेडी होतो मी. तर गाईस आपण आता एक जॉन्टी
चाललो येस बँकेत, बिकॉज माझं तिथे एक छोटंसं काम आहे आणि लागले मला भूक. तर आता आपण पहिले बँकेत जाऊया, मग येताना कुठल्या तरी हॉटेलला जाऊन चांगलं काहीतरी जेवण जेवूया. बाय आरामात. बाई सायकल रायडर आता टुकले असते, बट वाचले. टुकले असते तर आपल्याला कंटेंट भेटला असता, बट वाचले तर चांगले झालं. तर चला आता आपण जाऊया बँकेत, बँकेचं काम निपटवूया आणि त्यात जाऊया जेवायला. ओके. लोकांचे नजरा करती पडतीन ग तुझ्यावरी, कला ग पारू करतीस ग नखरा, चल जाऊ बाजारी, चल ग पारू या दारू. तर गाईस माझं झालेलं आहे आता बँकेचं काम. तर आता माझं बँकेचं काम झालंय म्हणून मी चाललो आता जेवायला. तर जेवायला आपण जाणार आहे आता एक सम्राट हॉटेल बघितला कुर्ल्याचा. तर तिथं मस्तपैकी एक चिकनची ग्रेव्ही ऑर्डर करायची आणि मस्तपैकी 4-5 रोट्या. चला तर आपण 4-5 रोट्या आणि चिकनची ग्रेव्ही खायला जाऊया. तर भेटू तुम्हाला आता डायरेक्ट सम्राट हॉटेलवर. डिंग डिंग डिंग. तर गाईस मला आधी जोराची सुसू, कसा मी बसू, लोक माझ्याकर बघतात नजरेनी. बघा लोकांच्या नजरा बघा. बट गाईस मला आलेला आहे जोरांचा प्रेशर. तर जोरांच्या प्रेशरसाठी आपल्याला बघायचं आहे आजूबाजूला बाथरूम. चलो चलो चलो. तर गाईस आपली सर्वात पहिला प्रेम जे गेला बाजूनी आता 220, बट ती रायडिंग गाडी आहे. काय बोलतो भाऊ, तोंडाकडे नको बघूस. गाईस माझी झाली जोराची सुसू, जेवायला बसू. तर गाईस आपलं जेवण आलेलं आहे आणि मला इथं भेटतो आमचे एक जुने फ्रेंड, ते पण माझ्या बाजूलाच बसले जेवायला. बट मी आता सुरुवात करतो जेवायची. तर तुम्ही पण जेवायला या. चिकन मसाला अँड रोटी घे जेवायला. मी आता जेवून निघालो आहे. आता मी ऑफिसलाच आलेलो, बट मला ऑफिसमधून पहिला फोन आला की ऑफिसमध्ये पाहिजे सरांना नाश्ता. बिकॉज सर सकाळपासून सरांनी काही खाल्लं नाही आहे. सकाळपासून सरांनी काही खाल्लं नाही आहे, त्यामुळे त्यांना नाश्ता हवा आहे. तर आता मी नाश्ता घ्यायला पहिला जातो जलारामला. तिथून त्यांना समोसे वगैरे घेतो, त्यानंतर मग जातो ऑफिसला. बिकॉज माझं पोट भरलेलं आहे, बट सरांना पण भूक लागली ना गाईस. तर जाऊया सरांसाठी नाश्ता घ्यायला. तर गाईस आज आहे पेट शॉपवाल्यांना सुट्टी, त्यामुळे आज पेट शॉपची डिलिव्हरी मी करतो. तर आता आपण एक डिलिव्हरी करायला चाललो आहे. चला डिलिव्हरी करायला जाऊया. 3 hours later. अटकलं हा निघाला. तर गाईस आता आपलं झालेलं आहे क्लोजिंगचं टाईम. तर मी आता पक्ष्यांना आतमध्ये ठेवून घेतो. ओके. तर सगळ्यांना आता आपण आतमध्ये आणलेलं आहे. ओके. हे बघा. तर आता 5 ते 10 मिनटं बाजूला बसतो आणि मग जातो घरी. ओके. तर गाईस दिवसभराची मी सगळे कामं उरकली. बँकेत गेलो, नाश्ता आणायला गेलो, थोडीफार बाहेरची कामं होती, मच्छी आणायला गेलो. सगळी कामं आता माझी झालेली आहेत. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडले तेवढं लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.